असेल सत्ता असेल तर महाराज ठीक आहे ना. जगद्गुरु तुकोबरायांना भेटण्याकरता रामेश्वर भट्ट यावे. कुठे गेले ते तुकाराम? कोण आहे तुकाराम? कोण आहे तुकाराम? बाई बापू गावातल्या लोकांनी सांगावं अहो इथं इथं राहतात आणि असं वाटतंय की तुकोबराय बहुतेक आज विठ्ठल मंदिरामध्ये नाहीये. बाई बापू रामेश्वर भट्टांनी त्यांना जाऊन भेटावं आणि सांगावं असे तुम्ही कोण लागून गेला? जगापेक्षा वेगळे भगवंतापेक्षा मोठे तुम्ही असे कोण लागून गेला की महाराज आज समाज तुम्हाला नमस्कार करता इथे येतोय. वेदापेक्षाही श्रेष्ठ तुमच्या बघ ठरलंय का? बाई बापू त्यांनी तुकोबरायांना ठणकावून विचारावं. तुकोबरायांनी सांगावं महाराज एक बोलू का? देवाच्या नामाशिवाय नाही करमत हो. त्याच्यामध्येच गोड एक प्रसंग येतो. तुकोबराय बाई बापू शौच वेदीला निघून गेले. तात्पर्य असं रस्त्याने जात असताना ज्या ठिकाणी ते बसले होते तिथं विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर चालू होता. तेवढं मात्र या ब्राह्मणाने ऐकलं आणि ते आल्यानंतर तुकोबरायांना खडसावून विचारलं स्वतःला तुम्ही ज्ञानी समजता ना? स्वतः अभंगाची रचना करताना, देवावरती प्रेम करताना, मंदिरामध्ये देवाची पूजा करताना मग तुम्हाला कळत नाही का नामस्मरण तुम्ही कुठं घेतलं पाहिजे? त्यावेळी तुकोबरायांचं उत्तर आहे महाराज अहो काय सांगावं की जीव आमची आता देवाच्या नामाशिवाय राहतच तुकोबरायांच्या मुखातून आलेला आहे माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. देवाच्या नामाशिवाय नाही करमत आम्हाला. रामेश्वर भट्टांनी सांगावं होय का? ही जीभ देवाचं नामस्मरण करते का? ही जीभ देवाचं नामस्मरण करते का? तुकोबरायांनी सांगितलं हो महाराज या जिभेनं भगवंताचं नामस्मरण होत आहे. म्हणजे दाखवा बरं तुमची जीभ जरा बाहेर, दाखवा जीभ बाहेर. महाराज तुकोबरायांनी तोंडातून जीभ बाहेर काढली. रामेश्वर भट्टांनी ती जीभ पकडली आणि महाराज काही अंतर ती जीभ बाहेर ओढून काढली. बाई बाबा सुंदर चरित्रामध्ये हा प्रसंग आहे बरं का. जीभ पकडावी आणि त्या जिभेला पकडून बाहेर ओढावं. तुकोबराय माय बाप हो बस भगवंताची साथ तुकोबरायांच्या आतून हृदयातून चालू होती. परंतु परिणाम असा झाला जीभ पटकन बाहेर ओढली आणि परिणाम असा की जिभेनं विठ्ठल नाम बंद केलं आणि तुकोबरायांच्या देहाच्या रोमातून विठ्ठल विठ्ठल भजन चालू झालं. विठ्ठल हा प्रसंग जसा रामेश्वर भट्टांनी पाहिला ना महाराज प्रत्येकाला ज्ञात आहे. तुकोबरायांचा सर्वात मोठा भरपूर त्रास देणारा पहिला शत्रू रामेश्वर भट्ट होते. ज्यावेळी जगद्गुरु तुकोबरायांचा हा प्रसंग त्यांना अनुभवला आला ना महाराज त्यावेळी रामेश्वर भट्टांना आपली चूक लक्षात आली आणि ज्यावेळी त्यांचा देह रोम रोममय विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागला त्यावेळी महाराज माझ्या रामेश्वर भट्टांनी सुद्धा तुकोबरायांचे पाय धरले. त्यावेळी तुम्हाला मला सांगावंसं वाटतं म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक रामेश्वर भट्टांनी करावं. उद्धार. तुकोबरायांच्या संगतीमध्ये कितीही वाईट व्यक्ती आली तरी महाराज साधू संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्यामध्ये झालेला बदल हा प्रत्येक व्यक्तीला जाणवत असतो. म्हणून आमची संगती ही श्रेष्ठ असली पाहिजे. महाराज स्वतःचं हित साधून घेण्याकरता परंतु तुकोबरायांचा अपमान करून मायबाप त्यांना खजील करण्यासाठी आलेल्या व्यक्तीनं तुकोबरायांवरती हा प्रसंग आल्यानंतर कानाने ऐकला डोळ्यांनी पाहिला. परिणाम असा झाला की तुकोबराय आपल्यापेक्षा कसे श्रेष्ठ आहेत याची जाणीव मायबाप त्यांच्या शत्रूंना सुद्धा झाली. परिणाम असा झाला तुकोबरायांच्या चरणाशी लीन व्हावं, साधू संतांच्या चरणाशी लीन व्हावं. परिणाम असा होतो की मायबाप आम्हाला राम नामाची गोडी लागण्याकरता दुसरं तिसरं काही करावं लागत नाही. तुम्ही फक्त एकच काम करा संत चरण राजा
लागता सहज संत चरण राजा लागता सहज हो संत चरण राजा लागता सहज चरण राजा कधी साधू संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर हा परिणाम बघायला मिळतो. त्याचा पुढे साध्य असा आहे सुख घडोघडी वाढू लागे. आपण आपल्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत येऊन पोहोचलो. खऱ्या सुखापर्यंत पोहोचायचं असेल तर आधी साधू संतांची कास धरावी लागेल. साधू संत मिळाले त्याचा परिणाम असा झाला आम्हाला राम नाम आवडायला लागलं. राम नाम आवडायला लागलं की आमची अवस्था तुकोबऱ्यांसारखी होते आणि तुकोबऱ्यांसारखी झालेल्या अवस्थेचं वर्णन मायबापो आमच्या सुखाची ओढ ही वाढायला लागते. हे सुख क्रमाक्रमानं वाढत जातं. म्हणून परमार्थ हे सांगून जातो संसारामध्ये सुरुवातीला आनंद वाटतो परंतु नंतर नंतर परमार्थ संसारामध्ये फक्त दुःख आहे महाराज. ठीक आहे ना. आणि परमार्थामध्ये सुरुवातीला आम्हाला त्रास होतो, जगाचा त्रास होतो, घराचा त्रास होतो, ध्यानाला बसल्यानंतर चित्ताचा त्रास होतो. त्यामुळे परमार्थामध्ये सुरुवातीला दुःख आहे परंतु शेवट मात्र अतिशय गोड आहे. म्हणून महाराज तुम्हा मला कळायला पाहिजे की आपल्या आयुष्याचा सार कशात आहे. जनाबाईने आपल्या आयुष्याचं कल्याण करावं. नामदेवांच्या संगतीमध्ये खरं हित जीवनाचं काय आहे हे माझ्या जनाबाईला कळावं. महाराज समाजाकरता जीवन जगणारा आमचा रयतेचा राजा. ठीक आहे ना महाराज. एकच राजा इथे जन्मला सोनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला सोनेरी किल्ल्यावर. माझा राजाचं माझा राजा माझा राजाचं नाव गाजते गगनचंद्राच्या गजरावर. माझा राजाचं नाव गाजते गगनचंद्राच्या गजरावर.
वाटावं महाराजांचे. आयुष्य असं पाहिजे महाराज. वाटलं ना आपण सातारा जिल्ह्यातले धन्य तुम्ही आम्ही महाराज अशा जन्मभूमीवरती आणि जिथं माझ्या राजाचं कार्य इतकं सुंदर आहे महाराज. ठीक आहे ना. आम्ही प्रतापगडला जातो परंतु आम्ही दर्शन नक्की कुठं घेतो कुणाचं घेतो याचा विचार मात्र करावा लागेल. ठीक आहे ना. सुंदर असं कार्य प्रत्येकाला ज्ञात आहे महाराज. हिंदू धर्माची सर्व मंदिरं मोडत तोडत उद्ध्वस्त करत येणारा, समाजाला त्रास देणारा, हिंदू धर्मावरती अन्याय करणारा, माय बहिणीला माय बाप अब्रू घेणारा अशाला इथं बोलवावं ज्यानं तुळजापूरमध्ये गेल्यानंतर माझ्या माय भवानीची मूर्तीची मोडतोड करावी. महाराज अनेक धार्मिक कार्यामध्ये विध्वस्त करणारा असाच तो एक जण होता. बघता बघता राजाने मायबाप प्रतापगडाची भेट ठरवली. प्रत्येकाला ज्ञात आहे महाराज. आज तो वध काय होता हे प्रत्येकाला माहितीये. तुकोबरायांची भेट झाली. तुकोबरायांना सुंदर ज्ञान होतं. तुकोबरायांनी सुद्धा राजांना सुंदर ज्ञान द्यावं आणि महाराज गुरु आणि शिष्याची जोडी काय असते ना या दोघांकडे पाहिल्यानंतर आम्हाला दिसून येतं. वारकरी संप्रदायाने इतका सुंदर ठेवा तुमच्या आमच्याकरता ठेवला ना महाराज की आम्हाला बाहेर कुणाचं काही पुराण बघायची गरजच नाही. फक्त ज्याला तुकोबरायांचा गाथा कळाला, माझ्या ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी कळाली महाराज त्यांनी दुसऱ्या कोणत्याच ग्रंथांना हात घालायचा. एवढं साम्राज्य आमच्या साधू संतांनी दिलेलं. अफजल खानाचा बस सर्वांना ज्ञात आहे महाराज. शिवाजी महाराजांबरोबर गदा होणार होता. दग्याच्या बाबतीत महाराज शिवाजी महाराज तयारीत आले होते. आमचं जीवन सुद्धा असंच असलं पाहिजे महाराज. आयुष्य तुम्ही आम्ही जगतो परंतु आम्हाला माहित नसतं की आमच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे. समाजाकरता तर मायबाप जगणं बाजूलाच राहू द्या. इथं आमच्याशी स्वतःची झुंज इतकी चालू असते की आमचं स्वतःच आयुष्य जगताना आम्हाला कळत नाही की आमच्या आयुष्यातली किती वर्ष निघून गेली महाराज. ठीक आहे ना. आणि आमचं आयुष्य जगत असताना आमच्या आयुष्यामध्ये इतक्या अडचणी येतात, इतके प्रसंग येतात. आमचं कर्ज वाढवायला आम्हीच कारणीभूत. आम्हाला स्वतःला गोत्यात आणण्याकरता आम्हीच कारणीभूत. कारण एकच आहे, आमच्या आकांक्षा वाढल्या, आमच्या अपेक्षा वाढल्या. जे काही आहे त्याच्यामध्ये समाधानी आम्हाला राहता आलेलं नाही महाराज. तुकोबरायांनी सगळं काय सांगितलं. आज आम्ही कीर्तनकार म्हणून समाजाला सांगतो की जशा असेल त्या परिस्थितीमध्ये आम्हाला समाधानी राहता आलं पाहिजे. का तुकोबराय म्हणतात सुखी आनंदी समाधानी जीवन जगायचं असेल तर तुम्ही आयुष्य कसं जगा. ठेविले आनंदी पैसेची रहावे चित्ती असुरा किती सुंदर आहे महाराज. परत आम्ही आमच्या समाधानावरती आलो. ठीक आहे ना. इतकं सुंदर जगायचंय परंतु महाराज आज आम्ही जगाला उपदेश करत राहिलो तरी आमच्यावर उद्या कोणती वेळ येईल कोणता प्रसंग येईल आम्ही सांगू शकत नाही. जाता जाता सांगून जाते. आज काल आणि परवा कालच्याच दिवशी घडलेली घटना आहे. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आमच्यापैकीचे गुरुबंधू महाराज काहीतरी कारणास्तव स्वतःने आत्महत्या करावी आणि जीवन संपवावं. महाराज वाईट वाटतंय, दुःख होतंय परंतु या गादीवरती उभं राहणाऱ्यांना हा पाऊल उचलावं हे महाराज कितपत योग्य आहे हे प्रत्येकाने विचार करावा. का कारण आज आम्ही समाजाला प्रबोधन करतोय. आज तुमच्यासारख्या लोकांना जर आम्ही सांगत असेल जीवन असं जगा. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये जन्मणारे लोक आहे महाराज. ठीक आहे ना. आमचं कार्य किती सुंदर असावं. आमच्या कार्यामध्ये इतकी तत्परता असली पाहिजे की महाराज आज 14 जण समोर आली तर त्याच्यावरती मात करण्याची ताकद आमच्याकडे पाहिजे. नुसती पुस्तकं वाचून आणि नुसतं ज्ञान देऊन सुद्धा काही उपयोगाचं नाही महाराज. ठीक आहे ना. ती तत्व आमच्याकडे असली पाहिजेत. महाराजांना मायबाप भावपूर्ण श्रद्धांजली आहे. असो त्यांच्या आयुष्यामध्ये आलेली जी संकट असतील जे काही प्रसंग असतील त्यांनी घेतलेला तो निर्णय काय असेल ते भगवंत बघून घेईल. परंतु मला असं वाटतं आयुष्यात कितीही संकट आली तर महाराज फक्त पांडुरंग परमात्म्याची का सोडू नका. आपल्या या दुःखातून आपल्याला तो नक्कीच बाहेर काढलं असतं परंतु आम्ही तिथं विचार करतो की हे करण्यापेक्षा आपलं आयुष्य संपलं तर काय हरकत आहे. आणि त्यावेळी महाराज आम्ही चुकीचे ठरतो. कारण हा जन्म पुन्हा नाही, हा नरदेह पुन्हा नाही. आलेली संकट हे तुम्ही आम्ही उत्पन्न केलेली असतात आणि वाईट प्रसंग हे तुमच्या आमच्या कृत्यामुळेच आलेले असतात असं म्हणायला हरकत नाही. मग जर आम्ही हे स्वतःवरती उडून घेतोय तर महाराज त्याच्यातून बाहेर पडण्याची सुद्धा ताकद आमच्यामध्ये असली पाहिजे आणि ही हिंमत आम्ही भगवंताला मागितली पाहिजे तर महाराज आमच्या वारकरी संप्रदायाचा आणि परमार्थ करणाऱ्याचा हेतू साध्य झाला असं म्हणायला हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण या देहाचा शेवट करणं आत्महत्या करणं
हा पर्याय नाही महाराज. म्हणून जर शिवाजी महाराजांवरती इतके बिकट प्रसंग आले होते तरी सुद्धा महाराजांनी जर असा विचार केला असता की आता आपलं काही काम नाही, आपण सुद्धा हार मानावी, परंतु महाराज तसे नव्हते महाराज. ठीक आहे ना. त्यामुळे जीवन कसं जगलं पाहिजे हे आमच्या राजाला बघितल्यानंतर समजतं. 16 वर्षाचा मुलगा मायबाप हो अनेक किल्ले काय जिंकतो आणि किल्ले जिंकून आपल्या साम्राज्यासाठी काम काय करतो. आज विचार करा, आमची पिढी 30शीत गेली, आमची पिढी 40 मध्ये गेली, तरी आम्हाला समाजाचं मायबाप टेन्शन नाही. आम्हाला टेन्शन एकच आहे, 40शीत गेला तरी अजून पोरगी मिळेना, 35शी आली तरी अजून काय लग्न. विचार कशाचा, त्रास कशाचा, अस्वस्थता कशाची, सगळं स्वतःसाठी महाराज. ठीक आहे ना. शिवाजी महाराजांचं असं नव्हतं, त्यांना रात्री झोप लागत नव्हती की उद्या आपला शत्रू कुठून हल्ला करेल, आपल्याला काय करावं लागेल आणि आपण जीवन कसं जगलं पाहिजे, आपण कोणतं प्लॅनिंग केलं पाहिजे. मायबापू रात्रंदिवस धडपडणारा हा तो राजा होता. म्हणून महाराज आज तो शिवाजी महाराज म्हणून नावारूपाला आला आणि पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं, तुम्हा मला सुद्धा तेच आयुष्य आहे, फक्त आम्हाला आयुष्य जगता आलेलं नाही. म्हणून तुकोबरा सांगतात, आपल्या जीवनाचं हित काय आहे ना हे प्रत्येकाने ओळखून घ्या. हे हित कळालं माझ्या शिवाजी राजांना, हे हित कळालं माझ्या जनाईला, हे हित कळालं माझ्या नामदेवरायांना, हे हित कळालं माझ्या साधू संतांना. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं, अशी मुलं ज्या आई वडिलाच्या पोटी जन्माला येतात ना ती मुलं तर धन्य आहेतच आहेत, परंतु त्यांचे आई वडील हे मायबाप त्याच्यापेक्षा धन्य आहेत. हे मी सांगत नाही, पांडुरंग परमात्मा भगवंत सांगतो. आणि ज्या कुळामध्ये ही मुलं मुली जन्माला येतात ना त्यांचा हरिक देवाला वाटतो. अभंगाचं द्वितीय चरण.